नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे द डिलिशियस डायरीजमध्ये. आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे मोदक. आज मी या ठिकाणी तुम्हा सर्वांसाठी मोदकाचा एक प्रकार घेऊन आलेले आहे, तो म्हणजे रवा आणि बेसनाचे मोदक. चला तर सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. या ठिकाणी मी 1 वाटी साखर दळून घेतली आहे, 1 वाटी दूध, 1 वाटी चणा डाळीचे पीठ, अर्धी वाटी रवा, 4 चमचे तूप, जाड भरडून घेतलेली इलायची आणि आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. सर्वप्रथम मी पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घेतले. आता आपण ह्या तुपामध्ये रवा भाजून घेणार आहोत. बघा, मी आपल्या प्रमाणानुसार अर्धी वाटी रवा घेतला आहे. रवा आपण 2 ते 3 मिनिटात छान भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला रवा भाजून झालेला आहे. त्याला व्यवस्थित आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता मी पॅनमध्ये 1 चमचा तूप घेऊन त्यामध्ये चणा डाळीचं पीठ घातलं आहे. लक्षात घ्या, चणा डाळीचं पीठ हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये अजून तूप ॲड करून घ्या. चणा डाळीचं पीठ हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे गाठी नको आहेत. व्यवस्थित आपण त्याला भाजून घेणार आहोत. जेव्हा आपलं चणा डाळीचं पीठ भाजत येतं त्यावेळेला ते असं तूप सोडायला लागतं. आता आपण ह्यामध्ये भाजलेला रवा टाकून घेऊया. रवा आणि बेसन आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. बघू शकताय, मी या ठिकाणी रवा आणि बेसन आपलं व्यवस्थित एकजीव करून घेते आहे आणि त्यांना 1 ते 2 सेकंद आपण व्यवस्थित भाजून घेऊ. या ठिकाणी आता ते एकजीव झालेले आहे. आता ह्या वेळेला आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत जाड दळून घेतलेली इलायची, ड्रायफ्रूट्स आणि आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊ. इलायची आणि ड्रायफ्रूट्स आपण ह्या ठिकाणी मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत आता आपल्या मापानुसार दूध टाकल्यानंतर आपल्याला लवकर हे सगळं फेटून घ्यावं लागणार आहे, कारण की रवा आणि बेसन हे लवकर दूध आटून घेते. जर तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण थोडंसं ड्राय आहे तर त्यामध्ये तुम्ही अर्धा कप दूध अजून टाकू शकता. आपण या ठिकाणी आपलं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ. बघा, रवा आणि बेसनाने पूर्ण या ठिकाणी दूध पिळून घेतलेले आहे. आपण त्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घेऊया. दूध टाकल्यानंतर आपला रवा आणि बेसन हे जे मिश्रण तयार झालं ते लुसलुशीत झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण दळून घेतलेली साखर टाकणार आहोत. आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, साखर टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, कारण की साखर ही पूर्ण ह्यामध्ये मिक्स होणं खूप जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत ही साखर ह्यामध्ये पूर्णतः मिक्स होत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण असंच कालवून घेऊयात, त्याला व्यवस्थित भाजून घेऊयात. आपण बघतोय या ठिकाणी साखर मिश्रणामध्ये हळूहळू मिक्स होतीये. आपली साखर या ठिकाणी पूर्णतः एकजीव झालेली आहे मिश्रणामध्ये. आपण तिला 1 ते 2 सेकंद थोडंसं होऊ देऊयात. आपलं मिश्रण आपण व्यवस्थित भाजून घेऊया. जेवढं छान आपलं मिश्रण एकजीव झालेलं असेल, सगळं भाजलं गेलेलं असेल, तेवढे आपले मोदक हे खूप छान बनणार आहेत. तुम्ही बघताय, मी या ठिकाणी आपलं जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित भाजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आपलं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपण आता एका डिशमध्ये काढून त्याला गार करून घेऊया. आपलं मिश्रण आता गार झालेलं आहे. मी या ठिकाणी मोदकाचा साचा यूज केलेला आहे. तुम्ही हाताने सुद्धा मोदक करू शकता. तुम्ही बघताय किती छान मिश्रणाला तूप सुटलेलं आहे. आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे. आपण या ठिकाणी मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि आपले मोदक तयार आहेत. आपण ह्याच पद्धतीने आपले एक एक मोदक बनवून घेऊया. बघू शकता आपला मोदक किती छान दिसतो आहे. याच मेथडने आपण आपले सर्व मोदक तयार करून घेऊया. तर मंडळी,
या ठिकाणी आपले सर्व मोदक तयार आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा. बाप्पाला आवडणारा हा मोदकाचा प्रकार तुम्हालाही आवडतोय की नाही मला नक्की कळवा. द डिलिशियस डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.